मैदानाच्या आतमध्ये खरं तर मॅच पाहायला मिळते. एका साईडला टीम आहे मेस्करवाडी आणि दुसऱ्या साईडला टीम आहे वक्ताची वाडी. जबरदस्त मॅच, मेगा फायनलचा थरार जे हनुमान क्रिकेट संघ मेस्करवाडी मैत्रिणी चषक पर्व पहिला आणि पर्व पहिला मध्ये शेवटचा सामना. आणि खरं तर येणाऱ्या 25 तारखेपासून खरं तर जे मेस्करवाडी क्रिकेट संघाची नाईट रणजी शृंखला होणार आहे मित्रांनो, ते खरं तर सन्माननीय दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून खरं तर नाईट रणजी शृंखला होणार आहे. याच मैदानावरती ती खरं तर गोन्या गोविंदाने ती स्पर्धा पाहायला मिळेल. ही स्पर्धा देखील कमी नाही. ही स्पर्धा देखील गोन्या गोविंदाने पार पाडल्या आणि त्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये मेगा फायनल आज आमच्या तुमच्या भेटीस येऊन टिपल्या. टीम आहे मेस्करवाडी प्रथमतः बॅटिंग करत्या आणि टीम आहे वक्ताची वाडी प्रथमतः क्षेत्ररक्षण करत्या. जबरदस्त मॅच, गेम ऑन. गोलंदाज आपण पाहतोय या सिद्धार्थ, भक्ताची वाडी क्रिकेट संघाचा सिद्धार्थ गोलंदाज आपण पाहू शकाल. स्टॅक एंड वरती बिग डॉग मेस्करवाडी क्रिकेट संघाचा संजू हिंदोळा. पहिला बॉल पुढे आणि ओ यावेळेस कबाडीचा फटका, बॉल झालाय फरार, येतोय षटकार. बघा जोपर्यंत साहेब आहे तोपर्यंत पारितोषिक खुल्ला आहे. खरे तर जोपर्यंत साहेब व्यासपीठावरती आहेत ना, सातत्याने आपण पाहतोय साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक जे लागले ना ते खरं तर दिले गेले आतापर्यंत. खरे विचार केला तर हॅट्रिक साठी तर तब्बल 6000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक साठी, चौकार हॅट्रिक साठी 4000 रुपयाचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक साठी 4000 रुपयाचं पारितोषिक आणि हेवा कॅच साठी तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक. इथे फटका फसला, क्षेत्ररक्षक आणि मोठी विकेट संजू नावाचं वादळ इथे शांत केलंय. अगदी विचार केला तर पहिल्याच बॉल वरती चौकार, तिथून विचार केला तर मोठी विकेट, फलंदाज बाद पाहायला मिळालाय. तिथून जर विचार केला तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये काय वाट मॅच. येणाऱ्या जबरदस्त नवीन फलंदाज सिद्धार्थ आपण पाहतोय. मेस्करवाडी क्रिकेट संघाचा एक रोमन रेंग्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर येणाऱ्या 25 तारखेमध्ये खरं तर श्री दिनेश दादा रसाळ या साहेबांच्या माध्यमातून होणारी नाईट रणजी शृंखला खरं तर मेस्करवाडी क्रिकेट संघाची याच मैदानावरती पाहायला मिळेल. यात शंका नाही, एक खूप चांगले नेतृत्व पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील चांगला मॅच खरं तर पाहायला मिळत्या. बल्ल्यावरती बघता धूड दाबा या बॉलवरती पाहायला मिळत्या. खरं तर साहेबांनी एक टार्गेट दिलंय की या सीझन मध्ये 50 आयोजन कंप्लीट करायच्यात. 50 स्पर्धा खरं तर साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. बल्ल्यावरती आतापर्यंत जवळपास 47-48 स्पर्धा बुकिंग झाले असतील. अजूनही बल्ल्यावरती 2-3 बाकी राहिले असतील. यात शंका नाही. इथे मोठी विकेट, सिद्धार्थ हा फलंदाज बॅक टू डगआउट झाला. अगदी विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये इथे मोठी विकेट, लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळता. संजू बॅक टू डगआउट झाला, त्यानंतर सिद्धार्थ देखील बाद झाला आणि तिथून बघता टीमची टोटल देखील जाऊन पोहोचली. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 8 धाबाधाव फलकावरती 8 धाबाधाव फलकावरती खरं तर पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच, मेगा फायनलचे मॅच खरं तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब मॅच मित्रांनो देखील पाहायला मिळते. एका साईडला टीम आहे मेस्करवाडी, दुसऱ्या साईडला टीम खरं तर आपण पाहतो या भक्ताची वाडी. या दोन संघामध्ये एक जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळत्या. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती मित्रांनो पाहायला मिळत्या. वाट मॅच खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळत्या. ओहो यावेळेस परफेक्ट बॉल फेकलाय फलंदाज. खरं तर आपण पाहू शकाल हरी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कमालीचे मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. वाट मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळत्या मैदानाच्या आतमध्ये. कमालीचे मॅच. यावेळेस देखील चांगला फटका, एकदा वेगाने पडले तिथे चकमा दिलाय क्षेत्ररक्षणाला
आणि बघता बघता इथून पुढे जर विचार केला तर एकच 2 धावा क्षमस्वी 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळत आहेत. 10 धावा धाव फलकावरती. बघता बघता पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपुष्टात आला आणि बघा षटकार गेल्यानंतर देखील 10 धावेवरती थांबवलंय मेस्करवाडी क्रिकेट संघाला. कायला जवाब मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल बाबू ए या कोणाचा बाटुकला पोरसूसाठी इंडाता ये राव. पंच मॅच का थांबले. कंटिन्यू चालू ठेवा. मॅच कंटिन्यू चालू ठेवा. 8 धावा धाव फलकावरती. 8 धावा धाव फलकावरती खरं तर पाहायला मिळतात. शेवटचे षटक 10 धावा आहेत. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. कैलास पहिल्या ओव्हर मध्ये खरं तर नॉन स्ट्राईक एंड वरती थांबलाय आणि आता इथून पुढे आपले रंग उधळायला सुरुवात करावे लागतील. मॅच देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे. मेगा फायनलचे मॅच जो संघ विजेता ठरेल तो संघ चॅम्पियन ठरला जाईल या स्पर्धेमध्ये. हो यावेळेस साडी मोठी विकेट. फलंदाज कैलासने देखील सांगितलं मी विकेट आहे मी बाद आहे. त्याने स्वतःने खरं तर विकेट दिल्या. त्याने देखील आकाशाकडे गवस घातली स्वतः फलंदाजाने की मी बाद आहे. खेळाडू वृत्ती आणि काही अड आहे मित्रांनो. जर तुम्ही क्रिकेटमध्ये शांत गतीने खेळत असाल ना तर अनेक काही अड या. पैसा कुणाकडे किती आहे कुणाकडे नाही ते ठाऊक नाही या. परंतु माणूस की जपणं आणि खेळाडू जपणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथे कैलास बॅक टू डगआउट झाला. चला नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर रोहिदास. दहा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच. रोहिदास टीमचा सरसेनापती त्याच्या बॅट सोबतला एक गॅप झोन मध्ये फक्त टॅप केला या बॉलला आणि बॉल झाला फरार. काय कमालीची बॅटिंग खरं तर रोहिदास या फलंदाजाची पाहायला मिळते. चौकार आलाय. 14 धावा धाव फलकावरती. कमालीचे मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये लाजवाब मॅच. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. वाट मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळत्या. इथे पुन्हा एकदा क्रॉस लाईन फटका केसायचा होता. संपर्क या इष्टांच्या वरून जाणारा हा बॉल पहिल्या बॉल वरती जरूर चौकार पाहायला मिळाला. तिथून स्क्वेअर लेगला उडवण्याचा प्रयत्न होता रोहिदास फलंदाजाचा परंतु संपर्क नाही. हे 2 वर्ष मॅच ना मित्रांनो कधी बदलेल ते सांगू शकत नाही. 14 बनल्यात अजून 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल शिल्लक आहेत आणि त्या अजून एक मोठी विकेट. पहिल्या बॉल वरती रोहिदासने चांगली सुरुवात केली आणि तिथून बघता बघता जर पाहायला गेले तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये घडलं काय. फलंदाज बाद. प्रथमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज प्रथमेश मेस्करवाडी क्रिकेट संघाचा. खरं तर 2 बॉल शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये एक बिग डॉग आला फटका तर चांगलंच मी म्हणेन धावसंख्या पाहायला मिळेल. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका. प्रथमेश आहे. प्रथमेश कडे ताकद आहे क्षमता आहे. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खाली आहे. स्वतः गोलंदाज आपल्या फॉल थ्रो मध्ये आणि फलंदाज प्रथमेश देखील बॅक टू डगआउट. फलंदाज बाद. लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळत्या. कमालीचा सामना देखील बघा. अगदी पहिला विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा होत्या. तिथून विचार केला तर
14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 आहेत. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आणि ते कबाडीचा फटका हाय वाक्यासाठी बस. म्हणजे काय सांगायचं आहे माहित आहे का? आता नाही इलाज झाला तर काय सांगायचं. अरे एका ना गेला तर तुम्हाला लोक वडापाव तर दिला होता ना त्यांना बिचाऱ्याला. तेवढं कडोप आलेला तेवढा 11 गडी नव्हतं तेवढं तेवढं बेकार. हायवा घ्यायसाठी तब्बल करत राहा श्री दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते 2,000 रुपयाचं पारितोषिक करत ते मिळवलं असतं परंतु तिथे अगदी चुंबड्या 21 धावा 20 झाल्यात. 21 टार्गेट आहे. 12 बॉल 21 पलवडती शिरतच्या बॅट्समन षटकार पाहायला मिळाला. शेरत काय ना शेरा काय ना मेचकरवाडी वाल्यांना टर्निंग पॉइंट आहे का? मेचकरवाडी वाल्या तुम्ही त्याला कवा संधी देत जा परंतु या शेरतची कामगिरी सातत्याने चांगलीच पाहायला मिळत्या. टर्निंग पॉइंट तो खेळाडू आहे. सातत्याने आपल्या संघासाठी योगदान देत असतो आणि तिथून विचार केला तर एक बॉल केला आणि षटकार देखील टोकलाय. 21 धाव्यांचं टार्गेट. 12 बॉल 21 धाव्यांचं टार्गेट. चला सलाबीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. खरं तर येणाऱ्या 25 तारखेमध्ये देखील मिचकरवाडी क्रिकेट संघाची नाईट रनिंग शृंखला देखील पार पाडले जाईल याच मैदानावरती. येणारी 25 तारीख मला वाटते आज 15 तारीख मला अजूनही 10 दिवस बाकी आहेत त्या स्पर्धेला. आणि तिथून विचार केला तर साहेबांच्या माध्यमातून स्पर्धा खरं तर गुन्ह्या गोविंदाने याच मैदानावरती पाहायला मिळेल. यात शंका नाही. एक लाजवाब नेतृत्व खरं तर पाहायला मिळतात. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अर्थात कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष खरं तर श्री दिनेश दादा रसाळ साहेब. सातत्याने भरपूर योगदान. साहेबांचं एक टार्गेट आहे, एक स्वप्न आहे या 2026 मध्ये खरं तर 25 स्पर्धा कव्हर करायच्या साहेबांचा एक इच्छा आहे. एक टार्गेट देखील आहे. ते देखील होतील यात शंका नाही. बरोबर अजूनपर्यंत 3 ते 4 स्पर्धा बाकी राहिल्या असतील. तारखा देखील बुकिंग राहिल्या असतील यात शंका नाही. एक चांगले नेतृत्व खरं तर पाहायला मिळतात सगळ्या मॅच मध्ये. आणि व्यासपीठावरती फांड्यावर देखील भरपूर चांगले पाहायला मिळतात. ऋषिकेश राणे साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. एक चांगले नेतृत्व ते देखील पाहायला मिळतात. 12 बॉल आणि 21 धावांची गरज. मेगा फायनलची मॅच. मेगा फायनलची मॅच कैलास आहे गोलंदाज आपण पाहतोय 21 पडवायच्या 12 बॉल मध्ये. अभिलाष स्ट्राइक एंड वरती पहिला बॉल कबाडीचा पाहायला मिळाला. पहिला बॉल कबाडीचा पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. कबाडीचे मॅच जो संघ या मॅच मध्ये जिंकल तो संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला घोषित जाईल. यावेळी देखील चांगला फटका पाहायला मिळतो. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील आणि गेल्यात. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. खरं तर अगदी विचार खरं तर 2 धावा धाव फलकावरती. 10 बॉल 19 बडवायच्या. 10 बॉल 19 धावांची गरज. मेगा फायनलचा थरार पाहायला मिळतो. कैलास गोलंदाज फटका कबाडीचा आहे आणि इथे कॅच देखील कॅरी केल्या फलंदाज बॅक टू द ग्राउंड. संजू तू कॅच नाही तर झेली तर मग या कळोप दे केवढा होता त्या झेलीच असते. फलंदाज बाद आहे. इथून पुढे डीजे चांगले मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळत्या. याही वेळी चांगला बॉल अगदी पाहायला मिळतो. खरं तर बेसकरवाडी गावचे खरं तर चिमुकले देखील ही मॅच खरं तर पाहण्यासाठी आलेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. मला वाटते सकाळपासून तिथे गेले ते उपस्थित आहेत. आपल्या गावाची स्पर्धा आणि गावाच्या स्पर्धेमध्ये जर आपण आलो नाही तर आज त्यात संडे देखील आहे आणि आज शाळेला देखील सुट्टी आहे. बघा ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल भरपूर चिमुकले. मेस्करवाडी क्रिकेट संघाचे पाठीराखे देखील भरपूर चांगले पाहायला मिळतात. त्यानंतर हे मेगा फायनल आहे. मेगा फायनल मध्ये खरं तर भक्ताची वाडी आणि त्याला फाईट करते टीम मेस्करवाडी या 2 संघामध्ये.
इथे चांगला फटका पाहायला मिळतोय गॅप जोडमध्ये कबड्डीचा फटका येतोय चौकार. असे जर चौकार भेसकरवाडी क्रिकेट संघाने जर सोडून दिले ना तर मॅच इथे बनवू शकेल बघताचवाडी क्रिकेट संघासाठी. 6 बॉल आणि 15 धावांची गरज. 6 बॉल 15 धावांची गरज. बघा हा चौकार जर येऊ शकला नसताना तर मॅच इथे बनवू शकले असते. परंतु आलाय चौकार. 6 धावा समीकरण आहे. 6 बॉल आणि 15 धावांची गरज. 6 बॉल आणि 15 धावांची गरज. बघा अगदी प्रेक्षक माय बाप वर्ग देखील कॅमेऱ्याच्या माध्यमातून खरं तर कव्हर केली जाते. चांगली क्लॅरिटी पाहायला मिळते. सातत्याने पाहायला मिळते मित्रांनो. एक दमदार कॅमेरामॅन देखील पाहायला मिळतोय. खरं तर एक डोंगरावरती एक संघ पायी पायी जात होता त्यांना देखील त्याने टिपलं होतं दुपारच्या सत्रामध्ये. 6 बॉल 15 धावांची गरज. सिद्धार्थ गोलंदाज टॅकवरती. पहिला बॉल घाण्या बॉल नासका बॉल दरफंदरी बॉल व्हाईट बॉल खराब बॉल. सुरुवात खराब. 6 बॉल 14 चे समीकरण. 6 बॉल 14 धाव्यांचं समीकरण खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. बॅच मित्रांनो पाहायला मिळत्या. ओहो यावेळी सुरुवात. अजून एक वाईट. 2 वाईट म्हणजे काय माहित आहे का? साडू म्हणजे कोणी एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक. साडू 2 वाईट. 6 बॉल आणि 13 धावांची गरज. 6 बॉल 13 धावांची गरज. येथे फटका फसलाय स्वतः इष्टिरेषक रोहिदास आपण पाहतोय. चुकी होणार नाही आणि ते कॅच पकडल्या षटकासाठी. समीकरण आहे 3 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. बॉल 12 धाव्यांची गरज. 3 बॉल 12 धाव्यांची गरज. पहिले 2 बॉल खरं तर वाईट फेकले होते सिद्धार्थ या गोलंदाजाने आणि तिथून विचार केला तर शतरक्षक धावतोय. कट लागले इथे लिडिंग एज लागले. बघता बघता चौकारावरती हा बॉल अडवला आणि इथून पाहायला गेलं तर 2 बॉल आणि समीकरण आहे 10 धाव्यांची गरज. 2 बॉल 10 धाव्यांची गरज. मॅच या जुळी आहे. भक्ताचीवाडी क्रिकेट संघ की मेस्करवाडी क्रिकेट संघ मेगा फायनलचा तयार पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 10 धाव्यांची गरज.
2 बॉल आणि 10 धाब्यांची गरज मॅच कमालीची पाहायला मिळत्या. एका साईडला टीम मेस्करवाडी, दुसऱ्या साईडला टीम भक्ताची वाडी. या दोन संघामध्ये महायुद्ध क्रिकेटचा रण संग्राम मेगा फायनलची मॅच. ओहो नाही तो आधीच प्लॅन केलेलं का बॅटमन? काय सांगायचं बघा. मॅच मित्रांनो आले होते, कदाचित या बॉल वरती मोठा फटका खेचला असता, चौकार कदाचित षटकार जरी आला असताना तरी बी बडे चांगलं कामगिरी राहिली असती. एक बॉल आहे शेवटचा आणि आता हातावेंची गरज. शेवटचा बॉल एक. सिद्धार्थ ज्यावेळेस मी म्हटलं होतं तुझ्या हातावरती एक, मला वाटतं मी टॅटो देखील काढला होता, तो टॅटो आता तू वाच. हा बॉल फेकल्यानंतर तुलाही देखील अनुभव येईल. आणि इथे स्टॅप वाकवल्यात फलंदाज बाद. चॅम्पियन होणारा संघ मेस्करवाडी क्रिकेट संघ पाहायला मिळतो.